नमस्कार, मी शेख पाशा जनएकता आवाजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने लांबजना जिल्हा परिषद गटातून शालिनी रामदास चव्हाण व तसेच नागरसोगा पंचायत समिती गणातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार भाग्यश्री बालाजी सूर्यवंशी यांच्या प्रचारात नागरसोगा येथे जाहीर सभा घेण्यात आली। या जाहीर सभेत काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। काँग्रेस प्रदेशचे प्रवक्ता बालाजी गाडे पाटील आपल्या भाषणात आणि त्यांची प्रतिक्रिया काय आहे ते पहा। तसेच रामदास चव्हाण, दीपक राठोड यांची काय प्रतिक्रिया आहे ते पहा। नागरसोगा जिल्हा परिषद निवडणुकीच्या संदर्भाने नागरसोगा येथे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार शालिनीताई रामदासरावजी चव्हाण या जिल्हा परिषदेच्या अधिकृत उमेदवार, तसेच पंचायत समितीच्या सौभाग्यवती भाग्यश्रीताई बालाजीरावजी सूर्यवंशी या आमच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ नागरसोगा येथे आज सभा झाली। आणि या भागामध्ये काँग्रेस पक्षाचा हा बालेकिल्ला आहे। इथला सर्वसामान्य माणूस हा काँग्रेसच्या बाजूला आहे। देशामध्ये आणि राज्यामध्ये भाजपनं जे राजकारण उभं केलेलं आहे आणि त्या माध्यमातून देशाचं आणि राज्याचं सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक वातावरण कलुषित करून विष पेरण्याचं काम केले, त्याचा कंटाळा महाराष्ट्रातल्या सामान्य जनतेला आलेला आहे। जिल्हा परिषदच्या निवडणुका म्हणजे ग्रामीण भागातील लोकांच्या जिव्हाळ्याचा विषय आहे। त्यामुळं शेती, शेतकरी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न यावरती ह्या लढल्या जातात। आणि आज या भागामध्ये लातूर आणि औसा तालुक्यामधील इथले जे आमदार आहेत अभिमन्यू पवार, त्यांच्यावरती लोकांचा प्रचंड रोष दिसून आला। कोणताही लोकांच्या हिताचा विकास त्यांना करता आला नाही हे दिसून येते। स्वर्गीय विलासरावजी देशमुख साहेब यांनी जो विकास केला तोच या लातूर जिल्ह्यातला खरा चेहरा मोहरा आणि तोच खरा विकास आहे। त्यांचा वारसा पुढे नेण्याचं काम आमचे नेते माननीय अमितजी देशमुख साहेब हे करत आहेत, त्याचबरोबर धीरज देशमुख साहेब करत आहेत। त्यामुळे लातूर जिल्ह्यातील सर्व जनतेचा देशमुख परिवारावरती, अमित भैया असतील किंवा धीरज भैया असतील यांच्यावरती विश्वास आहे। आणि आमचे दोन्ही उमेदवार हे स्वच्छ प्रतिमेचे उमेदवार असून सर्वसामान्य लोकांच्या हिताचं काम करणारे आहेत। निश्चित पद्धतीने या भागामध्ये बहुमतानं 9 तारखेच्या निकालामध्ये पेट्या उघडताच काँग्रेसचे पंचायत समिती आणि जिल्हा परिषदेचे उमेदवार इथले निवडून आलेले असतील आणि लातूर जिल्हा परिषदेवरती काँग्रेसचा तिरंगा फडकणार हा विश्वास पक्षाचा प्रवक्ता या नात्याने मला आहे। उद्या 7 तारखेला जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका होऊ घातलेल्या आहेत। या निवडणुकीमध्ये लातूर जिल्ह्यामधून आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब, अमित भैया साहेब आणि इतर कार्यकर्ते मंडळी, नेते मंडळी सातत्यानं काम करत आहेत। 26 तारखेला आदरणीय अमित भैया साहेबांची सभा लांबजण्याला झाली आणि त्या सभेमध्ये इथल्या मतदाराला आव्हान केले त्यांनी की लांबजना मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे उमेदवार शालिनी चव्हाण आणि अंजुम्बी शेख आणि भाग्यश्री सूर्यवंशी या निवडून आल्या पाहिजेत असं आव्हान अमित भैया देशमुखांनी केले। या भागामध्ये फिरत असताना सामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी, सामान्य माणसाची कामं करण्यासाठी मी 1992 पासून सातत्यानं काम करत आलोय। ही 7वी निवडणूक आहे माझी जिल्हा परिषदची। यापूर्वी 6 मतदारसंघातून, वेगवेगळ्या मतदारसंघातून निवडणूक लढवली आणि आता यावेळेस लांबजना गटातून मला काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिली। काँग्रेस पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून मला काँग्रेस पक्षाने यावेळेस 7व्यांदा माझ्या मिसेसला उमेदवारी दिलेली आहे आणि ते देखील यापूर्वी मातोळा मतदारसंघातून काँग्रेसच्या उमेदवारीवर निवडून आलेले आहेत। तेव्हा त्यांना कामाचा अनुभव आहे। मला तर कामाचा जिल्हा परिषदचा प्रदीर्घ असा अनुभव आहे। या भागातील मतदारांनी आशीर्वाद देणार आहेत। आशीर्वाद दिल्याच्या नंतर यांचा कुठलाही अवमान होणार नाही, यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल आणि जिल्हा परिषदेमधली कुठलीही कामं, मागासवर्गीय असतील, दीन दलित, पददलित, शेतकरी समाज, शेतकरी शेतमजुरांचे प्रश्न सोडवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न केले जाईल, एवढंच या प्रसंगी बोलू इच्छितो। लांबजना जिल्हा परिषद आणि पंचायत समिती गणाच्या प्रचाराच्या निमित्तानं आज नागरसोगा येथे जाहीर अशी सभा झाली। या सभेला राज्याचे प्रवक्ते आदरणीय बालाजी गाडे पाटील आणि सर्वच मान्यवर मंडळी उपस्थित होती। नागरसोगा असेल किंवा आजूबाजूचा परिसर असेल, खरं म्हणजे अतिशय स्वच्छ चांगला उमेदवार काँग्रेस पक्षाच्या वतीने देण्यात आलेला आहे, ज्यांचा प्रदीर्घ असा जिल्हा परिषदेचा अनुभव आहे। त्यांना काँग्रेस पक्षाने उमेदवारी दिलेली आहे।
वेगवेगळ्या मतदारसंघातून आदरणीय रामदास काकांनी यापूर्वी निवडणुका लढल्यात, त्या भागाचा विकास केलाय आणि आता लांबजाना भागाचा विकास करण्यासाठी काँग्रेस पक्षाने त्यांना 7व्यांदा उमेदवारी दिली आहे. काकी याच्या अगोदर मातोळा जिल्हा परिषदेमध्ये त्या सदस्य म्हणून त्यांनी काम केलंय. मातोळा विभागाचा त्यांनी चांगल्या पद्धतीने विकास केलाय आणि आता नागरसोगा असेल, लांबजाना असेल, या लांबजाना गटाचा विकास करण्यासाठी काँग्रेस पक्षानं त्यांच्यावरती विश्वास दाखवलाय, त्यांना उमेदवारी दिली आहे. आणि आदरणीय अमित भाई यांनी काल उजनी येथील सभेत सांगितलं की लातूर जिल्हा परिषदेमध्ये आम्ही 2/3 पेक्षा जास्ती बहुमतानं लातूरची जिल्हा परिषद काँग्रेस पक्ष जिंकतोय. जवळपास 42 ते 45 जागा आम्ही लातूर जिल्हा परिषदेमध्ये जिंकतोय. त्यामुळं निर्विवादपणे सत्ता काँग्रेसची तिथं असणार आहे आणि जी काही शेतकरी असतील, महिला असतील, बेरोजगार युवक असतील, यांचे जे प्रश्न आहेत ते सर्वसामान्य असलेले काँग्रेसचे सर्व सदस्य ते आदरणीय दिलीपराव देशमुख साहेब असतील, अमित देशमुख साहेब असतील, यांच्या नेतृत्वामध्ये भविष्यामध्ये त्यांचे प्रश्न मार्गी लावतील.